हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत रावस हे मासे साफ करण्यापासून ते त्यांची पूर्ण थाळी। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आम्ही जे मासे घेतले होते ना 10 रावस आम्ही घेतले होते आणि ह्याची तुम्हाला दिसतं ना ती गाबोळी होती आणि हे रावसने एकदम आज जे घेतले होते ते एकदम फ्रेश होते। आम्ही दरवेळेला मासे शक्यतो दरवाजावरतीच घेतो, आमचा नेहमीचा मच्छीवाला असतो ना त्याच्याकडून। तर ह्याचे रावस तर एकदमच चांगले फ्रेश वगैरे असे होते। मग त्याच्यानंतर माशामध्ये आम्ही तिखट, हळद, मीठ सगळं टाकून घेतलं, कोकम, कोथिंबीर सगळं टाकलं। तुम्हाला आगळ वापरायचं असेल ना कोकमाचं तर तुम्ही ते पण वापरू शकता आणि कसं कोट करून घ्यायचे माशांना मस्तपैकी। हे बघा, तर आपण या माशाचे 3 प्रकार करणार आहोत, सारातले, सुके व फ्राय। तर इकडे बघा आपण रवा घेतलाय, तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा यायला। आणि मग त्यानंतर आपल्याला तव्यामध्ये लसणाची फोडणी द्यायची आहे, ह्याला तेल टाकून। तुम्ही लसूण टाकायला अजिबात विसरू नका, लसूण टाकली की एकदम छान टेस्ट येते। आणि मग त्यानंतर आपण जे तिखटा मिठात कोट केलेले मासे होते ना ते रव्यामध्ये घोळवायचे आणि मग त्या तेलामध्ये तळायचे। तर हे सगळे मासे असतात अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे, सगळे एकत्र टाकली तरी चालेल, एक एक करून टाकले तरी चालतील। हे जे मासे असतात ना ते 10-15 मिनटामध्ये शिजून रेडी होतात। याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका हा। तर हे बघा 10-15 मिनिटांनी आमचे मासे रेडी झालेले आहेत आणि हा आम्ही टोपातला गरमागरम भात करतो। तर शक्यतो आम्ही जेव्हा नॉनव्हेजचे जेवण असतं चिकन किंवा मासे तेव्हा मी टोपातलाच भात करतो। तर थोडासा जो रावसा डोक्याकडचा भाग उरला होता ना त्याचा आम्ही मच्छीचं मस्तपैकी असं कालवण केलं, एकदम झणझणीत आणि असं भातावरती केलं एकदम छान। आणि त्यात अजून थोडीशी मांसाची तुकडे उरली होती ना त्याचं आम्ही सुकं सार केलं एकदम मस्तपैकी। आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम सुकं ठेवायचं। मग हे भाकरीसोबत खायला एकदम छान लागतं, भातावरसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण भाकरीसोबत जास्त छान लागतं। ज्यांना तेलकट मच्छी खायची नसेल ना त्यांनी ही अशी तिखटा मिठातले मासे नक्की करून खा। आणि सकाळच्या आमची नाश्त्याची वांग जवळा बटाट्याची भाजी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। धन्यवाद।